उद्या दोनही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही, शरद पवार म्हणतायत। एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, असंही शरद पवार यांचं म्हणणं आहे। मी आता या प्रक्रियेमध्ये नाही, असं पवारांनी सांगूनच टाकलंय। दोनही पक्षांचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत, असं देखील पवार म्हणतायत। गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, बैठकांच्या माध्यमातून जवळीकता वाढताना पाहायला मिळत होती आणि त्यानंतर चर्चा सुद्धा सुरू होती। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, जसा मी उल्लेख केला, गेले काही दिवस दोनही पवारांमध्ये जवळीकता वाढताना पाहायला मिळत होतं, अवघा महाराष्ट्र पाहत होता। मग ते निमित्त कार्यक्रमांचं असू दे किंवा बैठकांचं, आता तर थेट शरद पवारच या सगळ्या संदर्भात वक्तव्य करतायत। दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, पण चेंडू हा आता सुप्रिया सुळेंच्या कोर्टात जातोय। नक्कीच अतिशय महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलेलं आहे। काल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी याबाबतचे संदर्भ दिले होते, मात्र आता अनौपचारिक गप्पांमध्ये सुद्धा शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे। मी या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर झालेलो आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे घेऊ शकतात आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती सुद्धा शरद पवारांनी दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीतले जे नेते आहेत, आमदार खासदार आहेत, त्याचबरोबर इतर पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले जे नेते लोकप्रतिनिधी आहेत, हे सगळे एकाच विचारांचे आहेत आणि त्यामुळे अमोल, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। तुम्ही असेच आमच्या सोबत जोडून राहा। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काकडे साहेब, काय वाटतं तुम्हाला, पवारांचं हे अतिशय महत्त्वाचं विधान, आगामी काळात दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात? आपण म्हणता तसं जर का पवार साहेबांचं ते स्टेटमेंट असेल, अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी हे म्हटलंय। नाही, ते त्यांचं जर स्टेटमेंट असेल तर त्याच्यावरती माझ्यासारख्यानी प्रतिक्रिया देणं हे मला उचित वाटत नाही। पण एकच आहे की दोन्ही पक्षामध्ये, म्हणजे अजितदादांच्या पक्षामध्ये आणि पवार साहेबांच्या पक्षामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की बाबा सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन काम करावं। कारण आता लोकसभा आणि विधानसभा तर होऊन गेल्या, पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये आपल्या मतांची विभागणी झाली तर आपण दोन्ही पक्षांना त्याचा फटका बसू शकेल। त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा एक विचार आहे। अर्थात त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे ते आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई आणि जयंतराव पाटील हे तिघे घेतील। पण हे जर एकत्र झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील निश्चितच आनंद वाटेल। अगदी अंकुश सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। अमोल, आता कार्यकर्ते नेत्यांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा दोघेही एकत्र आले तर आनंदच वाटेल अशी प्रतिक्रिया देखील उमटते। पण यातून एक मुद्दा उपस्थित होतोय, पण मग शरद पवार यांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार की काही गणित बदलली जाणार? सध्या दादा निधी देत नाही म्हणून नाराजी सुद्धा आपण ऐकलेली आहे महायुतीत। अमोल, माझा आवाज पोहोचतोय? अमोलशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया। अमोल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तर पुन्हा एकदा आपण अमोलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। अमोलपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मी आता या प्रक्रियेकरता म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे आता सगळी खरं तर सूत्र सोपवतो आणि सुप्रिया सुळे यांनी या सगळ्याचा निर्णय घ्यायचा आहे, असं शरद पवार म्हणतायत। दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये, असं पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलेलं आहे। येणं केणं प्रकारानं राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सातत्यानं होत होती। मग त्याचं सुरुवातीला खरं तर
मन जुळण्याचं हे केंद्र ठरलं ते अर्थातच दादांच्या सुपुत्रांचा साखरपुडा आणि त्या निमित्तानं शरद पवार हे अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर पोहोचलेले होते पुण्यात आणि पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालेलं होतं। खरं तर राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर दोन राष्ट्रवादी जशा निर्माण झाल्या तसे दोन पाडवा देखील निर्माण झालेले होते। पवारांचा पाडवा हे फार विशेष मानलं जातं राज्याच्या राजकारणात, पण यावर्षी मात्र दोन पाडवे दोन पक्षाचे वेगवेगळे पाहायला मिळाले। पण साखरपुड्याच्या निमित्तानं दोनही पवार एकत्रित येताना दिसले आणि त्यानंतर विविध बैठकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर सुद्धा दिसलेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।